नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 8वी 10वं प्रकरण आहे बहुपदींचा भागाकार. ठीक आहे. या तत्पूर्वी आपण कोणी जर चॅनलला नवीन असेल तर प्लीज त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे. चला आता आपण बघणार भागाकार. तर आपण यापूर्वी 7वीमध्ये बघितलं आहे बघा, बहुपदींचा आपण काय करणार, बेरीज वजाबाकी गुणाकार कसं करायचं आहे ते आपण बघितलं. ठीक आहे. आज आपण बघणार भागाकार कसा करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपण बघा, पहिला प्रश्न आहे 21m² भागिले 7m. ठीक आहे. पहिल्यांदा आपण ह्याला भागाकाराच्या रूपामध्ये लिहून घेऊया. म्हणजे 7mनी काय करायचं आहे, 21m² काय करायचं आहे, भागायचं आहे. ठीक आहे. चला पहिल्यांदा आता 21m² भागिले 7m म्हणजेच बघा 21 इथं मध्ये काय असतं, गुणाकाराचं चिन्ह, गुणिले m² आहे म्हणजेच m किती वेळा लिहायचा आहे, 2 वेळा लिहायचा आहे. किती वेळा, 2 वेळा लिहायचा आहे. ठीक आहे. खाली आहे 7 गुणिले m. ठीक आहे. बघा आता 7च्या पाड्यामध्ये 21 आहे का, तर आहे. 7 × 7 7 त्रिक 21, अंशाचा 1m आणि छेदाचा 1m गेला. उरला काय तुमच्याकडे, 3 गुणिले m म्हणजेच 3m. कळलं का. म्हणजेच हे आपल्याला वरती लिहायचे 3m. आणि जर आपण 3m आणि 7m यांचा जर गुणाकार केला, 3m आणि 7m यांचा गुणाकार, 7 त्रिक 21, m आणि mचा वर्ग आला की नाही, आला का. चला म्हणजेच इथं लिहू शकतो 21m² आणि 21m² म्हणून 21m² गेला, बाकी राहिली 0. मग इथं लिहा ही बाकी आणि हा झाला तुमचा भागाकार. ठीक आहे. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा दुसरा प्रश्न आहे 40a³ भागिले -10a. आता -10a ने आपल्या 40a² काय करायचे, भागायचे. त्यासाठी आपण पहिल्यांदा लिहून घेऊया 40a³ भागिले -10a. ह्यांची फोड करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 40 आहे तसाच, गुणिलेचे चिन्ह, a किती वेळा आहे, 3 वेळा, म्हणून a 3 वेळाला a गुणिले a छेद -10. लक्षात ठेवा, चिन्ह द्यायला विसरायचं नाही अजिबात. चिन्ह महत्त्वाचं आहे खूप. ठीक आहे. गुणिले a. आता 10च्या पाड्यात 40 आहे, 10 × 10 10 चौक 40. बघा अंशाचा a1 गेला आणि छेदाचा a1 गेला. उरला काय तुमच्याकडे, 4a². इथे 2 राहिले ना, म्हणून 4a². ठीक आहे. आता इथे बघा, इथे आधीचे चिन्ह, इथे वजाचे चिन्ह, -10 होतं ना इथे, म्हणून हे चिन्ह आपल्याला जाणार आहे आपल्या उत्तराला. समजा तर आपण ह्यांचं जर गुणाकार ह्याच्याशी केला तर आपल्याला उत्तर काय भेटणार, 40a³ करून पाहूया. -10a गुणिले काय केलं आपण, -4a². ठीक आहे. चला आता बघा 10 चौक 40, वजा अधिक होतो, a आणि a इथं वर्ग आहे, इथे 1 आहे, a³, 2 आणि 1 3. आला का नाही उत्तर आपलं, सेमच आलं. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो भागाकारामध्ये -a² ने गुणल्यावर आपल्याला मिळणार आहे +40a³. मग +40a³ म्हणून +40a घन गेला तर बाकी येते आपली 0. मग इथे लिहा बाकी आपली 0, बाकी काय राहिली 0 आणि हा तुमचा झाला भागाकार. ठीक आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. चला आता आपण तिसरा प्रश्न बघूया. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा, -48p⁴ भागिले -9p². पहिल्यांदा ह्यांना आपण भागाकाराच्या ह्याच्यामध्ये लिहून घेऊया. -9p² भागिले -48p⁴. आता आपण कसं काम करून घेऊया. पहिल्यांदा इथे काय लिहायचं आहे, -48p⁴ छेद -9p². आता आपण ह्याची फोड करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा 48 गुणिले p किती वेळा आहे, 4 वेळा, म्हणून 4 p गुणिले p छेद -9 गुणिले p कारण की इथे 2 वेळा आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण p कॅन्सल करून घेऊया. एक अंशाचा एक छेदाचा, अंशाचा छेदाचा, राहिले किती इथं
पीचा वर्ग राहिला. काय राहिला? पीचा वर्ग. आता मला सांगा 9 आणि 48 हे एका पाड्यामध्ये आहेत का? तर 3च्या पाड्यामध्ये येतात बघा. बघा 3 त्रिक 9 हो की नाही, आणि 3 एक 3, 3 सक 18. काय येणार आहे? 3 सक 18. आणि इथे वजाचं चिन्ह होतं, इथे वजाचं चिन्ह गेलं, वजा वजा अधिक झालं, म्हणून आपण उत्तर आलं 16/3. काय आलं? 16/3 आपल्याला कुठे लिहायचं आहे? तर भागाकारामध्ये लिहावं लागणार आहे आपल्याला. आणि आता आपण ह्यांचा दोघांचा गुणाकार केला. आता बघू बरं, गुणाकार करून बघूया. म्हणताल ह्यांचा गुणाकार कसं काय येतो बरं, हे की नाही? ठीक आहे, चला. आता 3 एक 3, 3 त्रिक 9, वजा येते, वजाचं चिन्ह आहे. 16 त्रिक 48. आणि इथे 2 आहे, इथे 2 आहे. गुणाकारामध्ये काय होतं? गुणाकार असेल तर अंशाचा ह्याचा काय होतो? घातांकांची बेरीज होते, म्हणून पीचा चौथा घात. आला का? 48 वजा 48, कारण की वजा इथे वजाचं चिन्ह म्हणून 48 वजा 48 पीचा चौथा घात. ठीक आहे. तर मग आपण भागाकारामध्ये काय लिहिणार आहोत? 16/3 पीचा वर्ग. खाली लिहा वजा 48 पीचा चौथा घात. आणि दोन्ही गेले तर बाकी येते 0, म्हणून लिहा बाकी 0. आणि आपला भागाकार 16/3 पीचा वर्ग हा तुमचा भागाकार झाला. ठीक आहे. चला आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा चौथा प्रश्न आहे 40m चा 5वा घात भागिले 30m चा घन. हे भागाकाराच्या रूपात मांडून घेतले आपण. ठीक आहे. आता आपण ह्याला आहे ना व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा सुटसुटीत 40m चा 5वा घात छेद 30m चा कायला घन. आता इथे सोडवता येतं बघा. बघा इथे अंशाचं 1 0 छेदाचं 1 0 गेला. बघा 5 3 गेले, 2 राहिले, म्हणजेच एमचा चौथा एमचा वर्ग राहिला, म्हणजे 4/3 एमचा वर्ग. किती सोपं झालं की नाही? एकदा समजलं की लगेच कळेल. चला आता आपण हे ना, तुम्हाला कुणाला जर कळलं नसेल तर मी हे फोड करून पण सांगते तुम्हाला. ठीक आहे. बघा आता इथे मी आहे तसंच लिहिते. ठीक आहे. 40 गुणिले इथे 5 किती, एम किती 5 वेळा, एम गुणिले एम गुणिले एम गुणिले एम गुणिले एम, 1 2 3 4 5 वेळा लिहिला. 30 गुणिले एमचे किती, एम किती वेळा आहे? 3 वेळा, 1 2 आणि 3. ठीक आहे. आता बघा अंशाचा 1 0 छेदाचा 1 0 गेला, राहिले किती? 4/3. बघा अंशाचा 1 एम छेदाचा 1 एम, अंशाचा छेदाचा राहिले किती? 2 एम, म्हणजे एमचा वर्ग. आला की नाही? सेमच आला की नाही सांगा बरं, हो की नाही? चला, म्हणजेच आपला भागाकारामध्ये लिहितो 4/3 एमचा वर्ग. जर आपण ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केला तर आपल्याला येतो 40 एमचा 5वा घात छेद 0. म्हणजेच आपल्याला छेदच म्हणते, बाकी आपली आली 0 आणि भागाकाराला आपला भागाकार 4/3 एमचा वर्ग. ठीक आहे. चला आपण इतक्यापर्यंत चौथ्या प्रश्नापर्यंत बघितलं. एक पदीला एक पदीने भागणं कसं भागायचं ते बघितलं. आता आपण पाहणार आहोत बहुपदीला एक पदीने कसं भागायचं ते. ठीक आहे. आता ही ते एक पद दिसतंय, हिचं तुम्हाला 2 पदं दिसतात. ह्या 2 पदांना आपल्याला काय करायचं? एक पदीने भागायचं. म्हणजेच काय करायचं? एक्सनी पहिल्यांदा काय करायचं? 5x चा घनाला भागायचं आहे. परत एक्सनी काय करायचं? 3x वर्गला भागायचं. ठीक आहे. हे समजलं. चला आता आपण ह्याची व्यवस्थित फोड करून घेऊ. ठीक आहे. पहिल्यांदा काय करू? 5x काय लिहू? घन लिहू, छेद x लिहू, x वर्ग. ह्यांना पहिल्यांदा बघूया कशाने भागता येईल. ठीक आहे. बघा इथे बघा 5 गुणिले x गुणिले x गुणिले x 3 वेळा आहे म्हणून 3 वेळा लिहिला. x किती वेळा? 2दा. फक्त x लिहा. अंशाचा 1 छेदाचा 1, अंशाचा 1 छेद, उरला काय? 5x. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला भागाकार येतो 5x बरोबर. आता बघा इथे 5xने जर आपण xच्या वर्गाला जर गुणलं तर आपल्याला गुणाकार काय येणार आहे? 5x घन, 5x घन. म्हणून हे गेले, उरला काय? वजा 3x वर्ग. आत्ता काय करायचं आहे? वजा 3x जो वर्ग आहे
त्याला आपण काय करायचं, एक्स वर्गणी भागायचं आहे. वजा 3x वर्ग. चिन्ह पण लक्षात घ्यायचं, चिन्ह घेतलं ना तर तुम्हाला अडचण येणार नाही, तर चिन्हांचा प्रॉब्लेम होतो. वजा 3 गुणिले x छेद x गुणिले x. अंशाचा 1 छेदाचा 1, अंशाचा 1 छेदात राहिला काय, वजा 3. काय राहिला, वजा 3. जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर वजा 3x वर्ग येतो. कळते का? म्हणून लिहा, हा वजा 3 आपण काय लिहिणार आहे भागाकारामध्ये, आणि हा जो गुणाकार आला आहे तो लिहिणार आहे खाली. ठीक आहे. आता ह्यांचा जर वजाबाकी ते 0 येते, म्हणून बाकी 0, बाकी आले आपल्याला 0, आणि भागाकार आपला आला 5x वजा 3. भागाकार आला 5x वजा 3. समजलं? सोपं आहे बहुपदीला एकपदीने भागणं. ठीक आहे. चला आता आपण 6व्या प्रश्नाकडे जाऊया. चला आता बघा 6वा प्रश्न बघा. 8p घन वजा 4p वर्ग भागिले 2p वर्ग. आपण जे 500 बघितलं होतं ना तसंच सेम आहे, इथं द्विपदी आहे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यांना भागायचं. पहिल्यांदा 2p वर्गणी काय करणार आहोत, 8p घनाला भागणार आहोत, आणि नंतर 2pने काय करणार आहोत, परत 4p वर्गाला भागणार आहोत. चला 2 म्हणजे 8p घन भागिले 2p वर्ग. आता 3तनं 2 गेला, 1 राहिला, बेक बे बेचोक 8, म्हणजेच आपलं उत्तर येतं बघ 4p. कारण की एकच राहतो नाही, तर 3तनं 2 गेला, 1 राहिला, म्हणून 4p. आणि जर 4pने 2p वर्गाला गुणलं आपण तर आपल्याला उत्तर येतं 8p घन. बघा आता 4pने आपण काय करायचं, 2p वर्गाला काय करू, गुणू. 4 दुने 8 p. बघा इथे अंश घातांक आहे, इथं 2 आणि इथे 1 असतो, म्हणून p घन, 8p घन. आला का नाही, सेम आला की नाही. म्हणजे भागाकारामध्ये लिहिणार आहोत 4p आपण वजा 8p घन. 8p घनमधनं 8p घन गेला तर 0 येतं. आपण खाली घेतला वजा 4p वर्ग. आता वजा 4pने काय करायचं, वजा 4p वर्गणी भागायचं आपल्याला 2p वर्गाने. ठीक आहे. आता बघा इथे दोन्हीकडे वर्ग, 2तनं 2 गेले, 0, म्हणजे घातांक म्हणजे 0, म्हणजे बेक बे बे दुने 4 वजा 2 येतं का नाही, बे दुने 4. तरी पण आपण व्यवस्थित करून बघा, तुम्हाला समजलं नसेल तर मी सुटसुटीत करून दाखवते. बघा इथे वजा 4 आहे गुणिले p छेद 2 गुणिले p. 2च्या पाड्यामध्ये 4 आहे बघा, बेक बे बे दुने 4, वजाचं चिन्ह आहे तसं दिलं. इथे p अंशाचा छेदच राहिला किती, वजा 2. समजलं कसं केलं? ठीक आहे. मग इथे लिहा भागाकारामध्ये वजा 2, आणि ह्याच्यामध्ये लिहा वजा 4p वर्ग, आणि वजा 4p वर्ग, वजा 4p वर्ग गेला 0, म्हणजे ही झाली तुमची बाकी, आणि भागाकार झाला तुमचा, भागाकार 4p वजा 2. ठीक आहे. चलो 7वा प्रश्न बघा. 7वा आहे, 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 भागिले 2y वर्ग. चला आता आपण आता तिथं 3 पद्धती दिसतात तुम्हाला, 2y वर्ग आणि 2y घनाला पहिल्यांदा भागा, मग 2y वर्ग आणि 4y वर्गाला भागा. ठीक आहे. चला आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. बघा 2y घन आहे छेद 2y वर्ग. ठीक आहे. चला 2 गुणिले y गुणिले y छेद 2 गुणिले y बेक बे y, अंशाचा 1 छेदाचा 1, अंशाचा 1 छेद, उरला काय, फक्त y. हे की नाही, फक्त y उरला, म्हणून हा भागाकारामध्ये लिहा. आणि y आणि 2y वर्ग ह्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतो 2y घन. ठीक आहे. 2y घन वजा 2y घन गेला, 0 राहिला. पुढचं जे समीकरण आहे ते खाली लिहून घ्या, 4y वर्ग अधिक 3. आता आपल्याला एक पदालाच भागायचं बरं का. ठीक आहे. आता 4y वर्गला आपण काय करणार आहोत, 2y वर्गाने काय भागणार आहोत. ठीक आहे. 4 गुणिले y छेद
2 गुणिले वाय गुणिले वाय. आता 2च्या पाड्यात 2 पण आहे 4 पण आहे. बे एक बे, बे दुने 4 आणि हा एक वाय, हा एक वाय, हा एक वाय, हा एक वाय म्हणजे गेला. उरले किती फक्त 2 आहे का नाही. चिन्ह कशाचं? अधिकचं, कारण की इथे चिन्ह अधिकच होतं दोन्हीकडे म्हणून अधिक 2. ठीक आहे. वजा अधिक 4y वर्ग. ठीक आहे. चला आता अधिक 4y वर गेला 0 राहिला आणि 3 हा खाली घेतला आहे तो 3. आता 3ला 2y वर्गाने भाग जाणार आहे का? तर नाही. का? तर बघा इथे yचा वर्ग इथे आहे का चल? एकही चल नाही आहे किंवा त्याचा काही चल असलं तरी त्याचा घातांक पण नसला तर त्याला भाग जात नाही. ठीक आहे. समजलं? चलो पुढे जाऊया. आता बघा आपलं 8वं गणित आहे 21x चौथा घात वजा 14x वर्ग अधिक 7x भागिले 7x घन. आता बघा पहिल्यांदा 21x चौथा घात आहे त्याला आपण काय करूया? 7x घनाने भागूया. ठीक आहे. आता बघा मी डायरेक्ट करते. बघा इथे 4तनं 3 गेले 1 म्हणजे x राहिला, एकच राहिला बरोबर. 7च्या पाड्यामध्ये 21 पण आहे 7 पण आहे. किती नंबरला? 7 1 7, 7 त्रिक 21 म्हणजे उरले किती फक्त 3 म्हणजे 3x आपल्याला कुठं लिहवणार आहे? भागाकारामध्ये 3x लिहवणार आहे. वजा 21x चौथा घात. बघा 21x चौथा घात वजा 21x चौथा घात ह्याच्यामधनं गेला तर इथे कट झाला. वरतून बघा जे राहिलेली पद आहेत ती लिहून घेऊया खाली. वजा 14x अधिक 7x. आता बघा इथे 7x घन आहे म्हणजे तिसरा घात आहे आणि इथे काय आहे? x वर्ग आहे म्हणजेच तुमचा भागाकार इथेच संपला. कारण की घातांक हा काय आहे? छोटा आहे आणि इथे काय आहे? मोठा आहे. पुढे जाता येत नाही म्हणजे तुमची बाकी काय आली? बाकी आली तुमची वजा 14x वर्ग अधिक 7x आणि तुमचा भागाकार आलेला आहे 3x. भागाकार 3x. छोटंसं होतं की नाही. चला आता 9व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 9वा प्रश्न आहे 6x पाचवा घात वजा 4x चौथा घात अधिक 8x घन अधिक 2x वर्ग भागिले 2x वर्ग. आता काय करायचं आहे? 2x वर्ग आणि प्रत्येक पदाला आपल्याला काय करायचं आहे? भागायचे. आता आपण पहिल्यांदा एक 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 करून घेऊया. बघा 6x पाचवा घात आणि काय करूया आपण? 2x वर्गाला भागूया. 6x पाचवा घात भागिले 2x वर्ग. बघा मी डायरेक्ट करते. आता बे एक बे, बे त्रिक 6, 5तनं 2 गेले 3 म्हणजेच 3x घन. काय राहिला? 3x घन. मग भागाकारामधल्या 3x घन. आता 3x घनाने काय केलं? 2x वर्गाला जर गुणलं आपण तर 6x पाचवा घात येतो. मागे पहिले आपण कसं येतो तो आहे का नाही. ठीक आहे. चला आता ह्याच्यामधनं 6x पाचवा घात म्हणजे 6x पाचवा घात गेला 0. बघा पुढील पद लिहून घ्या तसे 4x चौथा घात अधिक 8x घन अधिक 2x वर्ग. आता आपल्याला काय करायचे? वजा 4x चौथा घाताला काय करायचं? 2x वर्गाने भागूया. वजा 4x चौथा घात भागिले 2x वर्ग. बघा इथे बेक बे बेदुने 4 आणि बघा इथे राहतो बघा आपला वजा 2 राहतो आणि 4तनं 2 गेले 2 म्हणजे वजा 2x वर्ग. काय राहतो आपल्याला इथे? वजा 2x वर्ग. आता वजा 2x वर्ग आणि जर 2x वर्गाला आपण गुणलं तर वजा 4x चौथा घात येतो म्हणून लिहा वजा 4x चौथा घात. चला आता ह्या दोघांची काय करायची? वजा बाकी. बघा 0 राहिला. पुढची पद आहे ती तशी लिहून घ्या. 8x घन अधिक 2x वर्ग. आता आपल्याला काय करायचं आहे? 8x घनाला काय करायचं आहे? 2x वर्गाने काय करायचे? भागायचे. 8x घन छेद 2x वर्ग. बघा 2च्या पाड्यामध्ये 2 पण आहे 8 पण आहे. बेक बे, बे चौक 8 राहिला आपल्याला. बघा इथे 4 राहिला. 3तनं 2 गेला 1 म्हणजे x एकच राहिला. घातांक आपण काय म्हणतो? ज्याला कोण नाही त्याला 1 असतं म्हणून x लिहिला. म्हणून लिहा अधिक 4x
आता अधिकच का, कारण की इथे पण अधिक होतं आणि इथे पण अधिक आहे म्हणून अधिक आला. ठीक आहे, म्हणून लिहा. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हा येणार आहे, म्हणजेच अधिक 8x घन. चला आता 8x घन आणि 8x घन गेला 0 अधिक 2x वर्ग. आता 2x वर्गाने काय करायचं, आता आपल्याला 2x वर्गाने भागायचे. बघा जरा थोडंसं खाली घेते म्हणजे कळेल तुम्हाला. चला 2x वर्ग भागायचं आपल्याला. कुणाला भागायचे, 2x वर्गाला. आता बघा इथे 2च्या पाड्यात 2, इथे 2च्या पाड्यात बेक बे बेक बे, x गेला, किती राहिला रे, एकच राहिला फक्त. म्हणजे अधिक 1ने जर आपण गुणलं 2x वर्गला तर तेच उत्तर येणार आहे आपलं. ठीक आहे, म्हणजेच आपली बाकी आली 0 आणि भागाकार बघा मोठा आला की नाही भागाकार. घाबरायचं नाही, एक एक स्टेप करूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं. हा झाला तुमचा भागाकार. ठीक आहे, भागाकाराला 3x घन वजा 2x वर्ग अधिक 4x अधिक 1 हा भागाकार आणि बाकी आली 0. चला 10वा आता शेवटचं गणित बघून घेऊया. बघा 10वा आहे शेवटचा. 25m चौथा घात वजा 15m घन अधिक 10m अधिक 8 भागिले 5m घन. आता हे भागाकाराच्या रूपामध्ये लिहून घेऊया आपण ह्याला. 5m घन 25m चौथा घात वजा 15m घन अधिक 10m अधिक 8. ठीक आहे, आता आपल्याला पहिल्या पदाला भागूया. चला काय पहिलं पद, 25m चौथा घात भागिले 5m घन. आता बघा 5च्या पाड्यामध्ये 5 पण आपल्याला दिसतोय आणि 25 सुद्धा दिसतोय. बघा 5 1 5, 5 5 25. आता 4तनं 3 गेला 1 म्हणजेच 5m आपल्याकडे राहिला, हो की नाही. फोड केली तर बघा, बघा तुम्हाला फोड करून दाखवू का. 25 गुणिले m गुणिले m गुणिले m गुणिले m 4 वेळा लिहा, कारण की 4 वेळा m आहे की नाही. 5 गुणिले m गुणिले m गुणिले m. बघा 5 1 5, 5 5 25, m m m m m m गेला, काय राहिला 1 म्हणजे 5m. कळलं का आता. आणि जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर हेच उत्तर येणार आहे आपल्याला. म्हणून भागाकारामध्ये लिहा 5m वजा 25m चौथा घात. ह्या दोघांची वजाबाकी केली ती 0. वरतून आपल्याला आहे तसंच सगळं घेऊ उतरून. वजा 15m घन अधिक 10m अधिक 8. आता पहिलं पद कोणतं आहे, वजा 15m घन आहे. आता लिहा वजा 15m घन भागिले 5m घन. फोड करून लिहूया आपण आज. 15m वजा 15m गुणिले m गुणिले m भागिले 5 गुणिले m गुणिले m गुणिले m. बघा 5च्या पाड्यामध्ये 5 पण दिसतात आणि 15 पण दिसतात. 5 1 5, 5 3 15. वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह तसंच दिलं. m गेला अंशाचा छेदाचा, अंशाचा छेदाचा, अंशाचा छेदाचा गेला, राहिला किती, वजा 3. मग भागाकारामध्ये लिहा वजा 3 वजा वजा 15m घन. कारण की जर ह्या चौघांचा गुणाकार केला तर हेच उत्तर येणार आहे आपल्याला. ठीक आहे, आता ह्या दोघांमधनं गेला 0. आता खाली काय राहिलं बघा, 10m अधिक 8. आता बघा इथे mचा घन आहे की नाही आणि इथे फक्त m आहे. इथे घातांक फक्त एकच दिसतोय. मग भागाकार जाणार आहे का, नाही. आपला भागाकार संपला. म्हणजेच बाकी तुमच्या आली 10m अधिक 8 आणि भागाकाराला 5m वजा 3. ठीक आहे, चला आशा करते तुम्हाला हा सराव संच नक्की समजला असेल. समजला नाही काही प्रॉब्लेम नाही, परत मागे जा, परत आपला व्हिडिओ बघा. त्यामुळे तुम्हाला मी खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही अवघड वाटणार नाही आहे तुम्हाला. चला पुढच्या सराव संचमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय.